मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता रमाचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम इकडे कावेरीने अरेंज केलेला असतो आणि तेव्हा सीमाने पूर्ण प्लॅनिंग केलेलं असतं, जेणेकरून जो अक्षय आहे तो इथेपर्यंत येईल. आणि ज्या इरावतीने इथे अक्षयला तिथे न येण्याचा प्लॅन केलेला असतो, तेव्हाच इथे सीमाने मात्र पाठीमागे राहूनच अक्षयला मनवलेलं असतं. आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजेच की जेव्हा इरा इथे समोर पुढे जाते आणि पुढे गेल्याच्यानंतर ही इथे काय करत आहे, ही इथे कशाला आली, असाच इथे सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. पण मात्र ती म्हणत असते, हो मी नको म्हणत होते, पण आमची सीमा ना थोडीशी वेंधळीच आहे, तिला काही गोष्टी कळतच नाही आहेत आणि त्यामुळेच मला इथे यावं लागलं. तिने मला आग्रह केला आणि म्हणून मी इथे आलेले आहे. पण आता सीमा पाठीमागे आहे आणि सीमा पाठीमागून येतच आहे. तेव्हाच अक्षयच्या आईच्या मनामध्ये प्रश्न येतो. म्हणजेच आता जो अक्षय दुबईला जाणारही म्हणत आहे, पण सीमा मागे थांबली म्हणजे नक्कीच इथे सीमा अक्षयरावांना घेऊन नक्कीच येऊ शकते. आणि तेव्हाच आता इथे म्हणजे अक्षय येणार नाही आहेत आणि आज एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि अक्षय येणार नाही आहेत असं कावेरी तिला विचारत असते. तेव्हाच इरावती म्हणत असते, हो नाही येणार तो, त्याला दुबईला जायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा त्याच्यासाठी काम जास्त महत्त्वाचं आहे. आता तेवढ्यातच सीमा इथे दरवाजाशी आलेली असते. ती आल्याच्यानंतर ती लगेचच म्हणत असते, म्हणजे आता सीमाला खरं तर राग आलेला असतो इराच्या बोलण्यामुळे आणि ती आल्याच्यानंतर लगेचच सगळ्यांना आनंद होत असतो. काय गं सीमा, तू आलीस आणि अक्षयराव आणि तेव्हाच आता इथे सीमा म्हणत असते, हो खरं पाहायला गेलं ना तर आता रमा, मी अक्षयला खूप समजावलं बाई चल म्हणून, पण तो ना, मग लगेचच रमा म्हणत असते, पण काय झालं आई, ते येणार नाही आहेत का? आणि तेव्हाच अक्षय येत असतो आणि तो म्हणत असतो, मी येणार नाही असं कसं होईल रमा, तू मला लाख येऊ नको म्हणशील, माझी दगदग होत आहे म्हणून लाख गोष्टी सांगशील की न येण्याच्या, पण मी तुझं थोडी ना ऐकणार आहे. मी कसं ऐकू शकतो तुझं, नाही ना. मला माहिती तुला माझी काळजी आहे आणि म्हणूनच तू मला येऊ नका म्हणून सांगितलंस ना, पण मी थोडी ऐकणार आहे, बघ मी आलो आहे ना. असंच इथे आता तो बोलत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला पंकज आणि आपला साई बसलेले असतात आणि ते दोघंजणं इराबद्दलच बोलत असतात. हे ना इराचं वागणं मला कळतच नाही, हे अशी कशी वागू शकते आणि त्यासोबतच आता इथे येण्याची काय गरज आहे. तेव्हा आज पंकज म्हणत असतात, अहो ही इरासारखी माणसं ना फक्त मुखवाटा घालून फिरत असतात, ही लवकर बदलणारी नसतात. तेव्हा साहिल म्हणत असतो, अहो तसं नाही आहे, मी जेव्हा त्यांच्यासोबत इथे साहिल म्हणून बोलत असतो ना, तेव्हा त्या खूप वेगळ्या असतात आणि मला खात्री आहे त्या नक्कीच बदलतील. तेव्हाच आता इरा इथे सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि तेव्हाच ती इथे म्हणत असते, रमा मी तुला सोडणार नाही, तुम्ही माझ्या भावनाशी खेळायला आहात रमा, मी तुझ्या अख्ख्या फॅमिलीला संपवल्याशिवाय इथून परत जाणार नाही. आता मी 1 इंचसुद्धा मागे सरकणार नाही. हा साहिल म्हणून माझ्या आयुष्यात तू पाठवलेला आहेस. असंच आता इथे जी इरा आहे तिने मनाशी निश्चय केलेला असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला अक्षय. तेव्हाच आता इथे अक्षयने तिच्यासाठी बनवून आणलेले जे पदार्थ आहेत तो आता इथे झोपाळ्यावर बसलेला असतो आणि तिला स्वतःच्या हाताने भरवत असतो. तेव्हाच भरवत असताना आता रमा खूप जास्त भावनिक होते. तेव्हा अक्षय तिला म्हणतो, का काय झाले, अशी का रडतेस, आणि घरी तर चांगली हसत होतीस आणि इथे काय झाले. तेव्हाच अक्षय म्हणत असतो, माहेरी आलेली आहे ना म्हणून असेल कदाचित, असं वाटतंय ना. तेव्हा रमा म्हणते, हो माहेरी आल्यावर होतं असं, आणि त्यावरच आता तो म्हणत असतो, नाही पण ते सगळं ठीक आहे. तेव्हाच रमा म्हणत असते, हो आता तुम्ही माझ्यापासून दूर जाणार आहात म्हणून ही कल्पना सहन होत नाही आहे. आणि तेव्हाच अक्षय म्हणत असतो, मलासुद्धा अजिबातच मूड नाही आहे सोडून जायचा, पण मी लवकरच येईल आणि आपल्या बाळाची तू काळजी घे. असं म्हणून जेव्हा तो पोटावर हात ठेवतो तेव्हाच बाळाने लाथ मारलेली असते आणि बाळाने लाथ मारल्याच्यानंतर तो म्हणत असतो, अरे मला आत्ता जाणवलं. आणि तेव्हाच आता कावेरी म्हणत असते, अहो जावई बापू, आता बाळाने लाथ मारली असेल ना आणि म्हणून तुम्हाला जाणवलं असेल. आता अक्षयच्या फ्लाईटची वेळ झालेली असते आणि अक्षयच्या फ्लाईटची वेळ झाल्यामुळे आता तो बाहेर येतो आणि रमासुद्धा त्याच्याबरोबर आलेली असते. आणि तेव्हाच आता रमा म्हणत असते,
की मला खूप आठवण येईल तुमची. आणि तेव्हाच अक्षय म्हणत असतो, हो मला सुद्धा खरं तर सोडून जायचं नाही आहे, पण तू अजिबात रडू नकोस. असं म्हणूनच आता तो इथे बाळाच्या पोटावर हात ठेवतो आणि पाग येत असतो. तेवढ्यातच रमा रडायला सुरुवात करते आणि अक्षयला मिठी मारते. अक्षय तिला कसंबसं बाजूला करतो आणि गाडीत जाऊन बसतो. गाडीत बसल्यावर बाय म्हणतो, पण रमा मात्र त्याच्याकडे पाहत नसते. तिला इथे खूप रडायला येत असतं. अक्षय लगेचच पुन्हा गाडीतून खाली उतरतो आणि तो म्हणत असतो, काय झालंय? तू रडतेस का? काय झालंय? आणि तेव्हाच आता रमा म्हणत असते, त्याचे हातामध्ये घेते आणि म्हणते, आपली ही शेवटची भेट तर नसेल ना? आणि तेव्हाच अक्षय म्हणतो, वेडाबाई, असं का म्हणतेस? आणि आपली ही शेवटची भेट का बरं असू शकते? असं काहीच होणार नाही. बाळ यायच्या आधीच मी ते तुझ्याजवळ असेल आणि असं काही होणार नाही आहे, समजलं? आणि मी रोज व्हिडिओ कॉल करत जाईल तुला. तेव्हा रमा म्हणते, मी थोडी ना तुमच्याशी बोलू शकणार आहे. आणि तेव्हाच अक्षय म्हणतो, काय म्हणालीस? ती म्हणत असते, नाही म्हणजे बाळाशीच बोलाल ना तुम्ही? तेवढ्यातच आकाशामध्ये त्यांचं लक्ष जातं आणि तुटलेला तारा त्यांना दिसतो. लगेचच दोघे सुद्धा हात जोडत असतात आणि त्या तुटलेल्या ताराकडे विष मागत असतात. आणि तेव्हा आता इथे रमाने विष मागितलेली असते. अक्षय म्हणत असतो, मी ना देवाकडे असं मागितलंय, तुझ्यासारखीच गोड गोंडस मुलगी आमच्या आयुष्यामध्ये येऊ दे. तू काय मागितलंस? तेव्हाच ती म्हणत असते, आपल्या दोघांचं प्रेम असंच कायम राहू दे आणि दोघांना कधीच वेगळं करू नको, आयुष्यभर सोबत राहू दे. तेवढ्यातच इरा येते आणि म्हणत असते, वाव. आणि तेव्हा असं म्हणतात की कुठली तरी एकच इच्छा पूर्ण होते. आणि तेव्हाच रमा म्हणत असते, तुमच्या ह्या इच्छेला किंवा ह्या भाकिताला रमा अक्षयचं प्रेम अपवाद आहे. आमच्या दोघांची सुद्धा इच्छा एकच आहे आणि ती इच्छा पूर्ण होणारच. असं म्हणूनच आता अक्षय तिला बाय करत असतो आणि म्हणत असतो, काळजी घे, मी लवकरच येईल. असं म्हणूनच आता अक्षयने बाय करूनच आता तो गाडीमध्ये बसलेला असतो. इरा म्हणत असते, तू अजिबात काळजी करू नकोस, तुझ्या बायकोची आणि मुलाची बाळाची काळजी मी व्यवस्थित घेईल. आता अक्षय तर तिथून निघून गेलेला असतो. पण इकडे मात्र इरा ही रमासोबत असते. तेव्हाच आता अक्षय गेल्याच्या नंतर इरा रमाला म्हणत असते, काय मग काय चाललेलं आहे? कारण आता इथे सगळेजण बाहेर बसलेले असतात, कार्यक्रम झालेला असतो आणि तेव्हाच रमाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. आता अक्षय हा एअरपोर्टवर पोहोचल्यावर विमानात बसल्यावर सीमाला फोन करून कळवत असतो, मी व्यवस्थित पोहोचले आणि आता मी विमानातसुद्धा बसलोय. तेव्हाच आता सीमा सांगत असते, हे बघ रमे, अजिबात काळजी करू नकोस, अक्षय व्यवस्थित पोहोचला आणि त्यासोबत तो विमानातसुद्धा बसलेला आहे. असं बोलल्याच्या नंतर इथे यांच्या मस्त गप्पा गोष्टी रंगलेल्या असतात. पण इराने जेव्हापासून साहिलचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हापासून तिला राग यायला सुरुवात झालेली असते. आणि राग आल्याच्या नंतर इथे ती मात्र बदला घेण्यासाठीच आता गोंधळ घालत असते. तर रमा सीमाला म्हणत असते, आई तुम्ही ही रात त्याला इथे का आणलेला आहे? कशासाठी आणले? तेव्हा सीमा म्हणत असते, खरं सांगू का रमा, मी तिला इथे घेऊन येणार नव्हते, पण आता अक्षय दुबईला गेलाय ना, आणि अक्षय दुबईला गेलेला असल्याकारणाने आता इराने मला धमकी दिली. आणि कसली धमकी दिली असं विचारल्याच्यानंतर ती म्हणत असते, तिने धमकी दिली, पण तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. आता इरा मात्र इथे खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि तिला आता इथे रमाला धडा शिकवायचा असतो. आणि ती आता इथे कावेरीच्या किचनमध्ये येते. सगळेजण बाहेर असल्याची संधीची वाट बघतच आतमध्ये येते आणि म्हणत असते, अगदीच शांतपणे सगळं काही करायचं आणि शांतपणे सगळ्या काही गोष्टी केल्यानंतरच सगळं काही व्यवस्थित होईल असा ती विचार करते. आणि असा धमाका करायचा आणि बघा आता काय होतंय ते, असं म्हणूनच आता इथे ती गॅसचा कॉक ऑन करते आणि गॅसचा कॉक ऑन केल्याच्यानंतर लायटर लपवून ठेवते आणि गॅसचा कॉकसुद्धा सुरू करून ठेवते आणि तिथून ती पळ काढत असते. आता बाहेर आल्याच्यानंतर सगळ्यांसोबत बोलण्याचं नाटक करत असते. म्हणत असते, खरं सांगायचं तर मला खूप अस्वस्थ वाटते, मला चहा प्यावासा वाटतोय, प्लीज कोणीतरी माझ्यासाठी चहा करेल का? आणि तेव्हाच ती इथे सगळ्यांचे हात जोडून माफी मागत असते. ती म्हणत असते, खरं सांगू का, माझ्याकडून खूप चुका झालेल्या आहेत, मी तुमच्या मुलीसोबत खूप जास्त चुकीची वागलेली आहे आणि तेव्हा मी इथे आलेली तुम्हाला अजिबात आवडलेलं नाही. आणि ती कावेरीची माफी मागते, मला प्लीज माफ करा, मी इथून पुढे अशी कधीच वागणार नाही, मी तुमच्या मुलीच्या आयुष्यातून निघून जाईल, मला माहिती आहे, पण माझा गैरसमज झाला होता आणि त्या गैरसमजामुळेच मी असं इथे वागलेले
आहे, पण आता मला इथे माझी चूक कळलेली आहे, त्यामुळेच मी तुमची माफी मागत आहे, असे इथे इरा बोलत असते. पण इरा जेव्हा ह्या गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र इथे इराच्या ह्या सगळ्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. खरंच इरा बदलली आहे का, असाच इथे सगळ्यांना प्रश्न पडतो. आणि इरा जर खरंच बदलली असेल तर हे सगळं काही काय आहे. त्यामुळेच आता इथे जी काही इरा आहे ती सगळ्यांची माफी मागत असते, पण आता इथे सीमाला मात्र ह्या गोष्टीवरती अजिबातच विश्वास बसत नसतो. आणि तेव्हाच आता सीमा म्हणत असते, वंस तुम्ही हे खरंच मनातून बोलताय, खरंच तुमची चूक झाली, खरंच तुम्हाला माफी मागायची. तेव्हाच इरा म्हणत असते, अगं वहिनी असं काय करतेस, तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही आहे का, मी खरंच चुकलेली आहे, खरंच मी तुझी माफी मागते, इथून काय सगळ्यांचीच माफी मागते. असंच आता इथे ती बोलत असते. तिने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्या नंतर आता मात्र ती म्हणत असते, मला माहिती आहे मी चुका केलेल्या आहेत, पण मला माफ करा. आता मात्र चहा प्यायची इच्छा झालेली आहे. रमा म्हणत असते, मी बनवते, पण कावेरी म्हणते, नाही गं, तू थकलेली आहेस. आणि तेव्हा इरा म्हणत असते, हो तू कशाला बनवतेस, एवढी दगदग झाली तुझी बाळाला घेऊनच, तू नको बनवूस, राहू दे. पण खरं मला तुम्हाला असा त्रास द्यायला नको वाटते, पण मला प्यायची इच्छा झाली. तेव्हाच कावेरी म्हणत असते, ठीक आहे, मी तुम्हा सगळ्यांसाठी चहा बनवते. असं म्हणूनच आता कावेरी किचनमध्ये चहा बनवण्यासाठी जात असते. आता इकडे मात्र हे हिचं वागणं सीमाला थोडंसं खटकलेलं असतं. आता प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असं त्यांनी दाखवलेलं आहे. जेव्हाच आता कावेरी किचनमध्ये येते, कावेरी किचनमध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीला तिला गॅसचा वगैरे अजिबातच वास येत नसतं आणि ती किचनमध्ये आल्यावर सगळ्यांसाठी चहा वगैरे बनवायला ठेवत असते. तर इकडे मात्र बाहेर मस्त गप्पा सुरू असतात. साईची मस्ती ते रमाबरोबर सुरू असते. आता कावेरीने गॅसवर पाणी ठेवलेलं असतं आणि पाणी ठेवल्याच्यानंतर ती आता गॅस पेटवायला घेते. लायटर सापडत नाही आणि त्यानंतर ती मॅचेस घेत असते. मॅचेस घेतल्याच्या नंतर आता इकडे मात्र जेव्हाच ती मॅचेसची काडी गॅसला लावते तेव्हा मात्र खूप मोठा स्फोट होतो. इकडे बसलेले सगळेजणच पाहत असतात, एवढा मोठा स्फोट कसा काय झाला, म्हणूनच सगळेजण पाहतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि इरावती नाटकं करत असते. इकडे रमा तर ती आग बघूनच आई आतमध्ये गेलेली आहे आणि त्यासोबतच माझी आई म्हणूनच आरडाओरडा इथे ती करत असते. आई आई म्हणून ती ओरडत असते आणि तेव्हाच तिला इथे साई आणि साईची आई त्याचबरोबर मंगल ह्या सगळेजण सावरण्याचं काम करत असतात. आता मात्र इरा जी आहे ती खूप लांबपर्यंत जाऊन पोहोचलेली असते आणि इकडे ह्या पद्धतीने या बिल्डिंगला आग लागलेली असते. इरावतीने हा सगळा काही डाव इथे टाकलेला असतो, कारण तिला आता रमाचा बदला घ्यायचा असतो, म्हणूनच तिने हे सगळं काही केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपल्या मराठी नेत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.